नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मका पिकाचं व्यवस्थापन. खास करून मी या महिन्यामध्ये सांगतोय, म्हणजे जानेवारी 2024. आणि येत्या काही कालावधीमध्ये या पिकाची डिमांड जी आहे सगळ्यात जास्त वाढणार आहे. कारण काय? तर कारण असं आहे की पहिली गोष्ट आपले पशुपालक, आपले गाय सांभाळणारे, दुग्ध व्यवसाय करणारे युवा शेतकरी, आणि दुसरी गोष्ट की वाढता दुष्काळ, कमी होतं पाणी, आणि त्यासोबतच या मका चाऱ्याची मागणी, या गोष्टीमुळं मका सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात विकते. आता जर तुम्ही इकडं पाहिलं तर इथं मका जवळपास 1800 रुपये ते 2000 रुपये गुंठ्याप्रमाणे चालू आहे. आणि आता हा मुरघासासाठी बॅग भरणं चालू आहे. तर आता इथून पुढचं जे नियोजन असणार आहे हे खूप काटेकोरपणे करावं लागणार आहे. आणि दुग्ध व्यवसायिकांसाठी ही एक कमी भासते की चारा नाही आहे, आणि त्याच्यासाठी शेतकरी जवळजवळ 60-70 किलोमीटरवरून हा चारा आणतो. मग अशा शेतकऱ्यांसाठी ही खूप संधी आहे की ज्यांच्याकडे पाणी आहे, मुबलक पाणी आहे, त्यानंतर चाऱ्याचं नियोजन करता येऊ शकतं आणि प्लॉट खाली आहे. तर अशा शेतकऱ्यांसाठी मका पिकाचं व्यवस्थापन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मित्रांनो, सगळ्यात पहिलं म्हणजे वाण निवड. वाण निवडसाठी तुम्ही तुमच्या भागामध्ये चालणारा वाण निवडू शकता. स्पेसिफिक कोणता वाण मी तुम्हाला सांगत नाही, कारण याच्यामध्ये माहिको आहे, त्यानंतर ॲडव्हान्टा आहे, खूप सारे नोवेल सीड्स आहे. एवढे वाण आहेत की त्याच्यामध्ये लिमिट नाही आहे. तुम्ही चांगल्या प्रकारचा 2 कणस येणारा वाण निवडा. आता हा जो वाण आहे हा, याला तुम्हाला एकच सिंगल कणीस दिसणार आहे, पण तुम्हाला वाण निवडताना 2 कणीस असणारा वाण निवडायचा आहे. याच्यामध्ये असंख्य अशी वाण आहेत. तर आता पुढचं जे नियोजन असणार आहे, तर खत व्यवस्थापनामध्ये ज्यावेळेस आपण मका पेरतो त्यावेळेस जरी तुम्ही दिला नाही तरी चालतो, पण ज्यावेळेस आपली मका साधारणतः 25 ते 40 या कालावधीमध्ये असते, या दिवसाच्या कालावधीमध्ये, या कालावधीमध्ये आपल्याला 20-20-13 एकरी 1 ते 1.5 बॅग, आणि त्याच्यासोबत आपल्याला झिंक संपूर्ण वापरायचं आहे, जे जय किसानचं येतं, किंवा त्याच्याऐवजी तुम्ही झिंक, कॅल्शियम आणि बोरॉन यांचं मिश्रित खत वापरू शकता, ज्याच्यामुळे आपल्या पिकासाठी अतिशय चांगला रिझल्ट मिळतो. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही 25 दिवसाच्या पुढे जर खत व्यवस्थापन करत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला सल्फर हे मिक्सच करायचं आहे. सल्फर का मिक्स करायचं याचं मी कारण तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं जवळ या. आता हे पहा, इथं मकाचा जो कालावधी आहे हा जवळपास 3 महिने आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की कणीस जे आहे फार जास्त फुगलेलं नाहीये. इथेही पाहू शकता कणीसची साईज जी आहे ही कमी आहे. तर हे कणीसची साईज करण्यासाठी आपल्याला सल्फर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यासाठी आपल्याला फक्त नत्रस्फुरत पालशच नाही, तर झिंक, बोरॉन, कॅल्शियम आणि सल्फर ह्या 6ही घटकांचा विचार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे, आणि ते त्या मात्रेमध्ये देणं गरजेचं आहे. त्यासोबतच ज्यावेळी आपण मका पेरतो तर तुम्हाला जर एवढी हाईट करायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला शेणखत तर लागणारच आहे. पण ज्यावेळेस शेणखत आणि रासायनिक यांचा समतोल भार आपण आपल्या झाडांना देतो, किंवा आहार आपल्या झाडांना देतो, तर त्यावेळेस इथं तुम्ही खाली पाहू शकता की ही माती लावलेली आहे. तर माती लावणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला मका ही चांगल्या साईजमध्ये घ्यायची असते. तर अशा वेळेस आपल्याला माती लावणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही मकासाठी जेवढं व्यवस्थापन चांगलं कराल तेवढंच तुम्हाला उत्पादन पण चांगलं मिळेल. तर एकंदरीत आपल्याला खत व्यवस्थापनामध्ये 10-26-26 आणि 20-20-0-13 या दोन्हींचाही तुम्ही वापर करू शकता, किंवा 20-20-0-13 सिंगल जरी वापरलं तरी चालेल. पोटॅशची मात्रा सुद्धा आपल्याला द्यावी लागणार आहे आपल्या जमिनीच्या किंवा जमिनीच्या पोतानुसार. त्यासाठी तुम्ही 10-26-26 सुरुवातीला वापरू शकता पेरणी वेळेस, किंवा 25 ते 40 दिवसामध्ये तुम्ही 10-26-26, 20-20-13 हे वापरू शकता. किंवा अतिरिक्त तुम्ही पोटॅशमध्ये ग्रेड खत सुद्धा वापरू शकता, 0-60-40 किंवा 0-52-34, किंवा एकदम शेवटच्या कालावधीमध्ये पोटॅशियम सोनेट पण वापरू शकता. पण एवढं करण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी सुरुवातीच्या कालावधीमध्ये 10-26-26 आणि 20-20-0-13 यांचा वापर करायचा आहे. आता जो सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लष्करी अळी. तर लष्करी अळीसाठी काय नियोजन करायचे, तर ताकंडी तुम्ही वापरू शकता. ताकंडीमध्ये आपल्याला दर 10 दिवसांनी त्याचा वापर करायचा आहे. आणि याच्या पलीकडं जे शेतकरी रासायनिक वापरतात आणि रासायनिकच वापरायचे, अशा शेतकऱ्यांनी साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये पहिला स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे. पहिल्या स्प्रेमध्ये आपण इमामेक्टिन बेन्झोएट 5% EC हे वापरू शकता, किंवा याच्या जागेवर तुम्ही बॅराझाईड हे वापरू शकता, किंवा याच्याही पलीकडं प्रोफेक्स सुपर हे पण वापरू शकता. पण लक्षात ठेवा, अळी जर असेल तर आपल्याला साधारणतः जो 20 दिवसामधला जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपल्याला शक्यतो प्रोफेक्स सुपर किंवा इमामेक्टिन बेन्झोएट हेच घ्यायचे. आणि पुढचा जो स्प्रे असणार आहे साधारणतः 35 दिवसाच्या कालावधीमध्ये, 35 ते 40 या दिवसाच्या कालावधीमध्ये, या दिवसामध्ये आपल्याला प्रोफेक्स सुपर आणि इमामेक्टिन बेन्झोएट या दोन्हींचं
मिश्र करायचे, म्हणजे मिश्रण करायचे आणि मग ते द्यायचे. याचा फायदा असा होतो की जो काही 35 ते 40 दिवसाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये अंडीसुद्धा लष्करी अळी घालत असते आणि अंडीनाशक म्हणून आपल्याला प्रोफेक्स सुपरचा अतिशय चांगला फायदा होतो. त्यासोबतच जर पतंग असेल तर पतंग इमामेक्टिन बेन्झोएटमुळे सुद्धा चांगल्या प्रकारे मरतात. फक्त लक्षात ठेवा, लष्करी अळीसाठी आपल्याला जे इमामेक्टिन बेन्झोएटचं प्रमाण आहे हे 10 ग्रॅम रेग्युलर प्रमाण आहे. तिथं आपल्याला 12 ग्रॅम एवढं प्रमाण वापरायचं आहे. कोराजन वापरण्याची गरज नाही. तर एकंदरीत हेच नियोजन आपल्याला एवढं करायचं आहे. एवढ्या नियोजनानुसार तुमच्या समोर हा रिझल्ट आहे. अगदीच जवळजवळ 1.5 गुंठ्यामध्ये 1 टन मका आपण सहज काढू शकतो. याला फक्त आता काय आहे की साईज कमी आहे, कारण या जमिनीमध्ये नत्राची थोडीशी कमतरता आहे. पण जर तुमची जमीन चांगली असेल, नत्र स्फुरद पालक जर व्यवस्थित असेल, स्थिरीकरण प्रॉपर पाहिजे तसं होत असेल, तर तुम्हाला मका याच्याही डबल मिळू शकेल आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच जर विचार केला तर तुम्ही अगदीच 2 गुंठ्यामध्ये 1 टन जरी मका काढली तरी 20 टन मका आरामशीर मिळते. टनावर जरी विकली तरी 50,000 रुपये आपले 90 दिवसामध्ये तयार होतात आणि जर गुंठ्यावर विकली तर 2,000 रुपये प्रमाणे सुद्धा तुम्ही चांगले ताट विकू शकता. ज्या मकाची साईज चांगली तिथं 2,000 रुपये तुम्हाला रेट मिळेल. म्हणजे एकंदरीत 80,000 रुपयापर्यंत आपण उत्पादन मकाचं घेऊ शकतो. तर निश्चित तुम्ही जर तुमच्याकडं क्षेत्र असेल, पाणी असेल तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जवळ गायी असतील तर मका हा चारा निश्चित करा. त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. तर मित्रांनो, नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.